आणि तशी परिस्थिती आहे. अणगर म्हणून काय आम्हाला हे लागलेलं नाही, अणगरकरासारखं नाव घेण्याची हौस नाही. पण त्यांनी त्या पद्धतीनं आतापर्यंत कारभार केलेला आहे आणि जनतेला झुलवत आणलेला आहे. त्याच्यामुळून त्यांच्यात चरण भाऊ असतील, त्यांच्या डायरेक्ट त्यांनी निम्या मंत्रिमंडळाला एका मिनिटात ते फोन लावू शकतात. आपल्या समोरचे जे झेडपीचे उमेदवार आहेत त्यांना जर एखाद्या कामासाठी कलेक्टरला फोन लावा म्हटलं तर ते आता 1 मिनिटात ही लावू शकतात, पण त्यांना राजन पाटलाला सांगावं लागते, मालक त्या अशा माणसाचं काम आहे ते कलेक्टरला सांगा. ही तफावत ही लोकांनी बघितली पाहिजे. आणि माझं जनतेला आव्हान आहे, आपण 10 मिनिटं जरी हातून झुकलो तर 20 वर्षात आपल्या कळत्या प्रश्नाचा इतिहास आपण आठवू शकतो. तो कोण कसा आहे, लोकांचं रक्त कोणी पेलंय, लोकांसाठी झटणारे लोक कोण आहेत ही जनतेला समजा माहीत आहे. आणि जनतेने ह्याचा विचार करावा असं माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही बाबा काम करणाऱ्या माणसाला संधी द्या. आणि माझं आव्हान आहे हात जोडून, एक वेळेस आम्हाला संधी द्या. त्या संधी 100% आम्ही तुमच्यासाठी सोनं करू. नंतरच्या दौरा सुरू आहे आणि गावभेट दौऱ्यात कसा प्रतिसाद मिळतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत बाबा, काय अडचणी सांगतायत त्या निरसन करण्याचं कसं आश्वासन देत आहे तुम्ही? आता आम्ही 5-6 दिवस झालं गावभेटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक ह्या कारखानदारी असेल ह्या कार्यपद्धतीला पूर्ण कंटाळलेले आहेत. आणि बघितलं जिथं जाईल तिथं रस्ते, लाईट ह्या समस्याचं भरपूर म्हणजे समोर येते त्या गोष्टी ह्या. आणि 30 वर्ष झालं ही सत्ता ह्यांच्या ताब्यात आहे. आमदार ह्यांचा, खासदार ह्यांचा, पुन्हा पालकमंत्री ह्यांचा. पण ह्या लोकांना किरकोळही मूलभूत सुविधा देऊ शकलेली नाहीत. हे पूर्ण ह्या समाज म्हणजे लोकांच्या भागात काम करण्यास असमर्थ ठरलेले आहेत, अकार्यक्षम ठरलेले आहेत. आम्ही बघितलं तर गेल्या वेळेला ह्या गावातील जे हक्की सदस्य आहेत त्यांनी त्यांचा गटाचा विकास तर सोडा, पण ह्या गावात सुद्धा विकास ते करू शकलेले नाहीत. हे दुर्दैव आहे. आणि आता तेच त्या जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन ते मतं मागायला येतात. त्यामुळे ह्या जनतेनं आता म्हणजे जनतेची एवढी पोटतिडकीनं ही समस्याची ही आहे परिस्थिती तशी. आता आम्ही बी सर्वसामान्य कुटुंबातलेच आहे, आम्ही बी शेतात राहायला आहे. आम्हालाही माहीत आहे शेतात पावसाळ्यात काय कंडिशन असते काय नाही. त्याच्यामुळं जनतेचा चांगला 100% आम्हाला प्रतिसाद आहे. आम्ही चांगल्या मताने आम्ही निवडून जनता आम्हाला देईल. आणि निवडून दिल्यानंतर त्या जनतेचं कामी रुपये त्यांनी जे आशीर्वाद मतदान रुपये दिलेलं आहे त्या कामाच्या रूपातनं त्या जनतेचं परतफेड करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. मी आमच्या गावात आता ही आमचे औंढे असेल, वरकुटा असेल, कोथाळ असेल, अंकुली असेल, टाकळी असेल, हे आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातली म्हणजे एकमेकाच्या ह्याच्यातली गावं आहेत. त्यामुळे माझ्या गावात मी 2.5 वर्ष सरपंच होतो. 2.5 वर्षाची कार्यपद्धती ह्या गावानं जवळनं बघितलेली आहे काम करण्याची. निस्वार्थी आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे चरण भाऊ असतील त्यांनी, आणि विशेष सांगायचं म्हणजे चरण भाऊ यांना काय नेतृत्व हे कुणाच्या दबावाखाली काम करणार नेतृत्व नाही. तालुक्यात आता बघितलं समोरचे उमेदवार होते त्यांना पहिला काय एखादं काम करायचं म्हटलं का त्या अणगरला जाऊन सांगावं लागतंय. आणि तशी परिस्थिती आहे. अणगर म्हणून काय आम्हाला हे लागलेलं नाही, अणगरकरासारखं नाव घेण्याची हौस नाही. पण त्यांनी त्या पद्धतीनं आतापर्यंत कारभार केलेला आहे आणि जनतेला झुलवत आणलेला आहे. त्याच्यामुळून ह्यांच्यात चरण भाऊ असतील त्यांच्या डायरेक्ट त्यांनी निम्या मंत्रिमंडळाला एका मिनिटात ते फोन लावू शकतात. आपल्या समोरचे जे झेडपीचे उमेदवार आहेत त्यांना जर एखाद्या कामासाठी कलेक्टरला फोन लावा म्हटलं तर ते आता 1 मिनिटात ही लावू शकतात, पण त्यांना राजन पाटलाला सांगावं लागते, मालक त्या अशा माणसाचं काम आहे ते कलेक्टरला सांगा. ही तफावत ही लोकांनी बघितली पाहिजे. आणि माझं जनतेला आव्हान आहे, आपण 10 मिनिटं जरी हातून झुकलो तर 20 वर्षात आपल्या कळत्या प्रश्नाचा इतिहास आपण आठवू शकतो. तो कोण कसा आहे, लोकांचं रक्त कोणी पेलंय, लोकांसाठी झटणारे लोक कोण आहेत ही जनतेला समजा माहीत आहे. आणि जनतेने ह्याचा विचार करावा असं माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही बाबा काम करणाऱ्या माणसाला संधी द्या. आणि माझं आव्हान आहे हात जोडून, एक वेळेस आम्हाला संधी द्या. त्या संधी 100% आम्ही तुमच्यासाठी सोनं करू. आपणही भारतीय जनता पार्टीत काम करत होतात, पण आपल्याला उमेदवारासाठी शिवसेना धनुष्यबाण हा काय घ्यावा लागला? मला शिवसेना धनुष्यबाण घेण्याचं कारण काय की मी यांची जे आहे इलेक्शनच्या आधी माझा ज्या वेळेला शिवसेनेत प्रवेश व्हायचा होता त्याच्या आधी मी मुंबईला गेलोय. मी यांचे काम करण्याची पद्धत बघितली. आणि विशेष म्हणजे मी एका फोन केला, मला असं देता श्रेष्ठ नसतो मागता श्रेष्ठ आहे. मी यांच्या पक्षात नव्हतो, माझा यांचा संपर्क हे मिळून आम्ही दादासाहेब शिंदे असतील, पांडुरंगांना बचुडे असतील, पकुणांना आम्ही राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आम्ही त्यांच्या पक्षाची त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी, पक्षाची होती, आमची वेगळी होती, बघत होतो. मी सहजाची त्यांना फोन केला, अध्यक्ष असं आहे आणि आमच्या जरा वस्तीची थोडी अडचण आहे. त्यांनी 40 लाख रुपये निधी एका माझ्या फोनवर टाकला. मी काय त्यांना म्हणजे माझा त्यांचा काय पक्षात प्रवेश नव्हता, काही नव्हता. मी आता ह्या उमेदवारीच्या निमित्तानं आम्ही गेल्या मला वाटतं 20 का 19 तारखेला प्रवेश केलाय. आधी काय मी प्रवेश केला आहे, मी पक्षाचा पदाधिकारी असं बिलकुलही कुछ नाही. पण एकाच फोनवर त्यांनी मला 40 लाख रुपये शेजबाबूसाठी निधी दिला. त्यामुळे ह्या भागात त्यांचं समधीकडेच त्यांनी औंढे असेल समधीकडे त्यांचं काम. आता काल सकाळी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, अंकुलीचा डीपी जळला, त्यांना सकाळी फोन आला 4 वाजता डीपी बसवून दिला. आज आम्ही बघितलं, मी स्वतः माझी शेती आहे, 30-30 हजार रुपये गोळा करायचं, शेतकऱ्याकडे 4-4 वेळा हेलपाटे घालायचं आणि खाजगीतनं डीपी भरून आणायचं. असं म्हणजे ह्याच्या आधीचा प्रकार होता. पण आता एका फोनवर
कुठल्याही चहा सुद्धा कुणाला पाजायची गरज नाही, पैसे तर गोळा करायची लांब राहू द्या. त्याच्यामुळे ही जी समोरची जे आहे भारतीय जनता पार्टीची काही नेते मंडळी असतील, ते संपूर्ण सामान्य जनतेचं रक्त पिण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. ते आता राष्ट्रवादी होते, आता भाजपमध्ये गेले. ती काय जनतेच्या हितासाठी गेलेले नाहीत, ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना जनतेचा पुळका असता हे असतं तर काय असं हे केलं नसतं. त्यामुळे ह्याला जनता आता कंटाळलेली आहे. त्यामुळे आम्हाला जनता चांगल्या मताने निवडून देईल आणि जनतेने निवडून दिलं तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू, एवढा आत्मविश्वासाच्या निमित्तानं म्हणजे जनतेच्या प्रेमाखातीर आलेला आहे. आम्हाला जनतेचा जी प्रतिसाद बघितला, आता आम्ही काय, मी तर वैयक्तिक सांगतो, आरक्षण पडलं म्हणून इथं आलेलो नाही. रोज माझी कर्मभूमी जन्मभूमी ही आहे. मी दुकान सकाळी 7ला कोण येते मी वाट बघत बसणारा कार्यकर्ता यायला करून, म्हणजे कामासाठी आहे. दुकान म्हणजे काय आपलं काम सांगायसाठी. फकुनांना सांगितलं दादा हिंदन तसंच हे काम करणारे आम्ही माणसं आहे समजे. आम्ही काय घराणेशाहीतले राजकारणातली नाही. उद्या तुम्ही लोकांनी नाकारला, आम्ही दादा बसायला मोकळं. म्हणजे तुम्ही स्वीकारलं तर आम्ही तुमच्यासाठी आहे, एवढंच मी सांगतो. आणि एक मला या निमित्ताने एवढा एक मुद्दा सांगायचा आहे. आपल्या शेजारून इथनं 4 किलोमीटरवरून शक्तीपीठ महामार्ग गेला. शक्तीपीठ महामार्ग गेला, ते राजन पाटलांनी सांगून, पालकमंत्र्याला सांगून त्यांनी त्या अनगर साईडनं वळवला. तर शक्तीपीठ महामार्गाची रेंज काय दिसते त्या मार्गाच्या कडेने गेलेल्या शेतीची नाही. आज औंढीत सुद्धा एखादा मोठा उद्योग म्हणजे MIDC एरिया तयार होऊ शकला, अशी एखादी कंपनी आली असते. काय MIDC रोडच्या कडेला नसती, रोडपासून 10 किलोमीटर सुद्धा लांब आत त्याचं कार्यक्षेत्र असते. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम ह्या पालकमंत्र्याचा आणि ह्या राजन पाटलाचा निषेध सुद्धा करतो ह्या निमित्तानं, की त्यांना या प्रगती भागाची करायची नाही. लोक पैसा येतोय, लोक मासते ही त्यांचं धोरण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने त्यांना जशाच तसं उत्तर द्यावं मताच्या रूपातनं, एवढंच मी या जनतेला सुद्धा आवाहन करतोय.